वर्ष झाली ना, 20 वर्षामध्ये एकदाही सलगपणे तारखा पडल्या किंवा सुनावणी झाली असं झालेलं नाही आहे. 2014 साली मला वाटतं लोधा हे जज होते आणि त्यांनी साक्षी पुरावे नमूद करा असं म्हटलं होतं आणि महाराष्ट्र सदनमध्ये साक्षी पुरावे नोंदवण्याची व्यवस्थाही केली होती. पण त्याच्यानंतर कर्नाटकानं काश्मीरचे जज सरीन म्हणून त्यांची नेमणुकी केली होती साक्षी पुरावे नोंद करण्यासाठी. पण त्यानंतर कर्नाटकानं एक ऍप्लिकेशन घातलं की हा दावा हा कालबाह्य आहे आणि त्याचबरोबर या दाव्याची सुनावणी करायचा आदेश जो लोधाने दिलेला आहे त्याची फेर तपासणी व्हावी आणि तो अर्ज सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्यामुळे तो अर्ज बाजूला केल्याशिवाय आमच्या प्रश्नांची सुनावणी होऊ शकणार नाहीये. तर तो अर्ज बाजूला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वकिलांच्या पाठीमागे लागणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तो अर्ज बाजूला गेला तर आमचं मेरिट डिमेरिट हे काय होतंय ते कोर्टात होऊ दे. आम्हाला कोर्टाचा निर्णय हा मान्य आहे आणि मधल्या काळामध्ये जर महाराष्ट्र सरकारने एखादी भूमिका घेतली आणि कोर्टाच्या बाहेर हा प्रश्न जरी सोडून घेतला तरी आमची त्याला ना नाही आहे. परंतु एकदा आसाम मेघालयाच्या ह्याच्याप्रमाणे अमित शहानी जी मध्यस्थी करून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेले आहे त्याप्रमाणे केले तरी आमची ना नाही आहे. पण एकदा हा प्रश्न सोडवा. भले आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका घेऊन आज लोक वैतागलेले आहेत. कारण आजकाल काय व्हायला लागलंय, बेकारी तिथली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नोकऱ्या ज्या सरकारी नोकऱ्या असतात त्या आम्हाला मिळू शकत नाही कारण आम्हाला कानडी येत नाही. कानडी परीक्षा पास झाल्याशिवाय होऊ शकत नाही. फक्त आमची मुलं जातात ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिलिटरीमध्ये आणि ते सुद्धा आता अग्निवीर तुम्हाला कल्पना 4 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे आमचं जीवन हे आदांतरी झालेलं आहे. मग त्या दृष्टीनं या ह्याचा प्रश्नाचा एकदा सूक्ष्म लावावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने सुरुवात आम्ही 17 जानेवारीपासून करणार आहोत.